भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसतायत। धाराशिवमध्ये या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाली असून जिल्हाध्यक्ष धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजप विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारत आणि काळं फासून आपला तीव्र निषेध नोंदविला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापुरुषांविषयी किंवा लोकनेत्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी धाराशिवमध्ये काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय। जिल्हाध्यक्ष धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शहरात एकत्र येत भाजप सरकार आणि रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारले आणि त्यांच्या तोंडाला काळं फासून आपला संताप व्यक्त केला। राज्यातील लोकनेत्यांबाबत अशी अपशब्द आणि वादग्रस्त भाषा यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा धीरज देशमुख यांनी यावेळी दिला। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता भाजप यावर काय प्रत्युत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज धाराशिव जिल्ह्यामध्ये जे आहे काँग्रेस आक्रमक करत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। भैया काय एकंदरीत मागणी आहे, कशाचा निषेध करता तुम्ही आज? कालच या ठिकाणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी स्वर्गीय विलासरावजी देशमुख जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि ज्यांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण करून देणारे व्यक्तिमत्व असणारे एक मराठवाड्याचे सुपुत्र, ज्यांनी सहकार, शैक्षणिक, आर्थिक सर्व क्रांती केलेली असताना त्यांच्याबद्दल रवींद्र चव्हाण असं म्हणाले की या लातूरमधून विलासरावजी देशमुख साहेबांचं नाव पुसलं जाईल। तर मला वाटतं की एक खेदजनक वक्तव्य या ठिकाणी केलं। तर आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी आणि सर्व विलासराव देशमुख प्रेमी या ठिकाणी त्यांचा या विधानाचा जाहीर निषेध करतो। मला वाटतंय की जेवढी रवींद्र चव्हाण यांचं वय असेल तेवढी राजकीय उंची स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आहे आणि मला वाटतंय की जब तक सूरज चांद रहेगा विलासरावजी देशमुख तुम्हारा नाम रहेगा। त्यामुळं अशा कुणीतरी कावळ्याच्या शापानं म्हणजे मला वाटतं की गाय मरत नसते। त्यामुळं ह्या जो काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। या वक्तव्याचं जे आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला काय आव्हान असणार आहे? मला वाटतं की त्यांनी आत्मचिंतन करावं। ज्या सुपुत्राला, भूमिपुत्राला लातूरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये जर त्यांनी अपशब्द करत असतील तर त्यांना हे खेदजनक आहे। काल रवींद्र चव्हाण यांनी स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्याबद्दल जे निंदनीय वक्तव्य केलेलं आहे त्या निंदनीय वक्तव्याचा आम्ही धाराशिव तालुका काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करत आहोत। ज्यांची अवकात नाही, विलासराव देशमुख साहेबांची उंची ही फार मोठी आहे, त्यांनी अवकात सोडून बोललेला आहे। इथून पुढे जर त्यांनी असं वक्तव्य जर महाराष्ट्रात आणि लातूरमध्ये केलं तर त्यांना आम्ही महाराष्ट्रात आणि धाराशिव तालुक्यात पाय ठेवू देणार नाही। त्यांना जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही 100% करणार आहोत। एकंदरीत काँग्रेस जे आहे अशा पद्धतीने जे आक्रमक होताना पाहायला मिळते। आता भारतीय जनता पार्टीची सरकार जे आहे रवींद्र चव्हाण यांच्यावरती काय भूमिका घेणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ आदित्य चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।